स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, भूमिका बदलणार नाही. अजित पवार. आता आपण पुढे गेलो आहोत, कुठेही मॅच फिक्सिंग नाही. आपण भूमिका घेतली आहे, त्यामध्ये बदल होणार नाही असं मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं भाष्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच आता आपण जी भूमिका घेतली आहे त्यावर ठाम राहायचं असं देखील अजित पवारांनी म्हटलं आहे. मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्मक काम वाढवा, लक्ष द्या, कारण लोकसभेनंतर 4 महिन्यात विधानसभा लागणार आहेत, अशा सूचना देखील अजित पवारांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. मंत्रालयाजवळील महिला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादींच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे देखील उपस्थित होते. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्याला हेच वाटतं की आम्ही एकच आहोत. कशाला वाईटपणा घ्यायचा असं वाटत असेल तुम्हाला, पण आता आपण पुढे आलो आहोत. कुठेही कसलीही मॅच फिक्सिंग नाही. आता आपल्याला कोणालाही फसवायचं नाही आहे. जी भूमिका घेतली आहे त्यात आता कोणताही बदल होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं अजित पवार म्हणाले. नागपूरचं अधिवेशन झाल्यानंतर आमचं ठरलेलं होतं की 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आपल्या इथं दौरे विभागाचे सुरू करायचे. त्याचा उल्लेख आता तटकरे साहेबांनी आपल्याला बोलत असताना केलेला आहे. त्याही तारखा आणि शासन आपल्या दारी हेही कार्यक्रमांचे चालतीलच, परंतु त्याच्याबरोबर तिन्ही पक्षांचे एकत्रपणे विभागाचे मिळावे हे पण आमच्या तिघांच्या साधारण सोयीच्या तारखा बघून आम्ही त्यालाही लवकर सुरुवात करणार आहोत. कारण त्याच्याशिवाय आम्ही वरच्या पातळीवर एकत्र आलेलो असलो तरी खालच्या फील्डवरच्या कार्यकर्त्यांनी पण तशाच पद्धतीनं एकमेकाशी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, तरच काम उत्तम पद्धतीने होऊ शकतं. कारण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना देशाचं पंतप्रधान करत असताना जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातनं NDAच्याच म्हणजेच महायुतीच्या निवडून जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याकरता हा सगळ्यांचा प्रयत्न लोकशाही मार्गाने चाललेला आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारायचं असेल तर दादा एक विषय तुम्ही मांडला की पारिवारिक याच्यात आम्ही एकमेकांना भेटतो पण कुठली मॅच फिक्सिंग नाही. थोडंसं त्या संदर्भात, कारण अनेक संभ्रम लोकांमध्ये आहे की एकत्र येतील. पाठीमागच्या काळामध्ये काही ठिकाणी दिवाळी वगैरे, भाऊबीज वगैरे अशा पद्धतीनं काही फोटो बाहेर आले की कार्यकर्ते माझ्याही बाजूचे समावेश होतात आणि तिकडं काही आहे ते पण समावेश होतात. त्याच्यामुळे मी क्लिअर भूमिका तिथं मांडली. कारण पक्ष, आपली राजकीय भूमिका ही गोष्ट वेगळी असते आणि परिवारातली गोष्ट त्या ठिकाणी वेगळी असते. त्याचं काही जोड लावून त्याच्यातनं कार्यकर्ता कुठं गाफील राहू नये एवढंच मला त्याच्या पाठवलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.